कधी विचार येतो की जेवढी पण देवस्थानं आहेत ती अशी डोंगरावरच काय आहेत. कधी थोडा विचार केल्यावर असं वाटलं की सहदेह भगवंतांना भेटणं सोपं नसेल किंवा ते अशक्य आहे हा विचार देवानी केला असेल. तेव्हा त्यांनी थोडंसं आपलं उपकार करण्यापुरता म्हटलं थोडं आपण आभाळातनं खाली येऊया. तर त्यांना जे जवळ ठिकाण म्हटलं म्हणजे ते डोंगर कपारे असतील, दऱ्या असतील, तर त्यावर ते येऊन वास्तव्याला आले आणि मग तिथे आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी का असे ना पण ते म्हटले असतील की आपण डोंगरावरनं खाली जायचं नाही, जर ह्यांना यायचं असेल तर माझ्या भेटीला हे डोंगरावर येतील, तेव्हा कुठे त्यांना माझं दर्शन मिळेल, असं कदाचित देवसुद्धा म्हटले असतील. चला आता आपण चाललो आहे खंडोबा देवस्थान गुळगाव बदलापूर ते. तर हे बऱ्यापैकी डोंगरावर आहे मंदिर. आपण कल्याणवरनं आलो आहे आणि आपली बाईकवर आलो आपण. बाईक इकडे खाली पायथ्याशी लावलेली आहे आणि इथून ह्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. तर हे थोडं उंचीवरच आहे, चालायला थोडा टाईम जाईल. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच येथे एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. आपण सरळ जाऊया. हवा चांगली सुटलेली आहे, उन्हाळा संपत आलेला आहे. जूनची 5 तारीख आहे आज. 5 जून 2026 या रोजी हा व्हिडिओ काढत आहे मी. उन्हात येताना थोडे उन्हाचे चटके लागले, पण इकडे आल्यानंतर थोडा वारा सुटला आहे, थोडा गारवा वाटत आहे. पायऱ्या एकदम लांब लांब पायऱ्या आहेत आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान दिसतोय. धाप लागायला लागलेली आहे चालताना. हे बघा आजूबाजूचा परिसर बघून घ्या, ते मस्त परिसर आहे. छान झाडी आहे. बदलापूरवरनं वागणीला जाताना नेहमी विचार करायचो की या डोंगरावरती जे मंदिर आहे ते कसलं मंदिर आहे. यूट्यूबवर परत सर्च केलं, गुगलवर सर्च केलं, तर त्याच्यात मला हे लोकेशन सापडलं. रोज जाताना कानूरवरनं जाताना रस्त्यातनं हे डोंगरावरचं मंदिर दिसायचं आणि विचार केला होता की एकदा जाऊन बघूया काय आहे तिथे. तर आता आपण निघालेलोच आहे तिकडे. धाप लागते, फटाफट जरा वरती जाऊया. दुपारची वेळ असल्यामुळे थोडं ऊन लागतं आहे. वरती गेल्यावर बघू काय भेटतं. चला. हे मध्येच वरती चढता हे भंडारा लावलेले दोन पायाचे ठसे असलेले 2 दगड इथे आहेत. डोंगराचं झाड आहे, वाटेतच आहे. तर इथे हे आपल्याला दिसले आहे. चला पुढे बघूया काय भेटते. पायऱ्या चढताना हा मध्येच थोडा टेबल प्लॉट असा डेव्हलप केलेला आहे. थोडं क्षणभर विश्रांती घेता येईल या हिशोबाने. गावाला चांगली सुविधा केलेली दिसते. मध्ये डस्टबिन ठेवलेले आहेत, म्हणजे कोणी श्रद्धाळू येऊन ते कचरा करू नये. कचरा जो काही होईल तो या कचराकुंडीमध्ये टाकता येईल. पायऱ्या चढता तुम्हाला हे काही टप्प्यांवरती नंबर दिसतील. पायऱ्यांवरती ते 250 नंबर लिहिला आहे, म्हणजे 250 पायऱ्या आपल्या चढून झालेल्या आहेत. आता थोडंच राहिले वरती मंदिर
मंदिराच्या इथे आपण पोचूच. टोटल किती पायऱ्या ते आपल्याला कळेलच. 350 पायऱ्यांचा टप्पा आता आपण गाठणार आहोत. 400 पायऱ्यांपर्यंत पोचलो आहे आपण. 350 पायऱ्या दिसत होत्या तेव्हा असं वाटत होतं मंदिर आलं आहे. आता वरती आलो आहे, अजून पायऱ्या काही संपलेल्या नाहीत. हालत खराब झालेली आहे. हे वरती एक मंदिर कार्यालय वाटतं असावं, हे इथे दिसत आहे. त्याला लॉक आहे. आपण तसंच पुढे जाऊया. फोटोज तोवर मी चाललो आहे. खूप धापा लागल्यात, जीव कासावीस झाला आहे. आणि आता मंदिर आपल्याला दिसत आहे. अजून थोडं चाललं की मंदिर येईल. भर दुपारचा मी एकटाच इथे दिसत आहे, बाकी कुत्रं पण इथं दिसत नाही. काय सुचलं आणि मी दुपारचा निघून आलो. आता विचार करतोय तर मलाच हसायला येतं आहे. कधी कधी विचार येतो की जेवढी पण देवस्थानं आहेत ती अशी डोंगरावरच काय आहेत. कधी थोडा विचार केल्यावर असं वाटलं की सदेह भगवंतांना भेटणं सोपं नसेल किंवा ते अशक्य आहे. हा विचार देवानी केला असेल, तेव्हा त्यांनी थोडंसं आपल्यावर उपकार करण्यापुरता म्हटलं थोडं आपण आभाळातनं खाली येऊया. तर त्यांना जे जवळ ठिकाण म्हटलं म्हणजे ते डोंगर कपारे असतील, दऱ्या असतील, तर त्यावर ते येऊन वास्तव्याला आले. आणि मग ते आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी का असे ना, पण ते म्हटले असतील की आपण डोंगरावरनं खाली जायचं नाही. जर ह्यांना यायचं असेल तर माझ्या भेटीला हे डोंगरावर येतील, तेव्हा कुठे त्यांना माझं दर्शन मिळेल, असं कदाचित देवसुद्धा म्हटले असतील. 400च्या पुढे मी काय पायऱ्या मोजल्या नाहीत. आणि हे मंदिराजवळ आलो तेव्हा या पायऱ्या एकदम म्हणतात खडी चढण त्याप्रमाणे आहे. तर वरती जाऊया. तर थोड्याशाच पायऱ्या राहिल्या, ते 20 एक पायऱ्या. तर ते आपण चालून वरती जातो आहे. आणि हे मंदिराचं शिखर आपल्याला दिसलं आहे, कळस दिसतो आहे. पिवळा झेंडा मस्त फडफडतो आहे. वरती एक कुत्रं पण बसलं आहे, माझीच वाट पाहते वाटतं. चला एकदा का आपण वरती पोचलो आहे, जरा बरं वाटलं याल्यावर. मग असे म्हटलं होतं कुत्रं पण नाही, ॲक्च्युली माझ्या जोडीला कोणतरी आहे. एक नाही 2 कुत्रे आहेत मंदिरात. कदाचित नारळ फोडण्याचा दगड असावा. आणि हे मंदिराचा पृष्ठभाग आहे. घंटा वाजून आपण जाऊया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय शिवशंकर भगवान भोलेनाथ की जय. हे खंडेराय आपल्याला समोर दिसत आहेत. प्रत्येक वेळी मी देवांचा फोटो काढणे टाळतो. आज व्हिडिओज बनवतो चक्क. काही चूकभूल झाली असेल तर माफी असावी. देवा महाराजा सांभाळून घे. पूर्ण घामाघूम झालेला असा मी देवाचा भंडार लावून आपल्या सर्वांच्या पुढ्यात उभा आहे, देवाच्या पुढ्यात उभा आहे. देवाला प्रदक्षिणा घालू. देवाला एक प्रदक्षिणा घालून आपण इथनं निघूया. कोणत्याही मंदिरात बनवलेला माझा हा पहिला व्हिडिओ आहे. शक्य तुम्ही मंदिरात देवाचे फोटो काढणं टाळतो. आणि आजही मी माझ्याकडनं कळतच मी ही चूक करतो आहे. देवा माझ्या या कृतीला माफी असावी. जय खंडेराय.
हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. शहरापासून दूर गावच्या ठिकाणी आल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. पण हे पण शहराच्या जवळच आहे. बदलापूर आता भरपूर डेव्हलप होत चाललं आहे. बदलापूर बरोबरच तुम्ही नाही म्हटलं तरी वांगणी, नेरळ या साईडलाही बरंच कन्स्ट्रक्शन चालू झालेले आहेत. त्या साईडला बघा तुम्हाला शहर दिसतं आहे आणि रस्त्याच्या या साईडला, रोडच्या या साईडला तुम्हाला पूर्ण गावं दिसत आहेत. तर माझ्या मोबाईलमध्ये दिसतं आहे की नाही मलाच कळत नाही आहे, कारण ऊन असं डोळ्यावर येतं आहे, तर ते व्हिडिओमध्ये कॅप्चर होतं की नाही ते कळत नाही आहे. आता मी खाली उतरंडीला आलो आहे, म्हणजे मी उतरत आलो आहे. उतरता खाली येताना मला दिसलं की इथे 500 लिहिलं आहे आणि मी वरून पायऱ्या मोजत आलो होतो. तर टोटल 558 पायऱ्या या आहेत. 1-2 पुढे मागे झाल्या असतील कदाचित, पण प्रिसाइजली 558 पायऱ्या या मंदिराला येता लागतात. त्या पायऱ्या एकदम सलग नाही आहेत. एक पायरी चढलो की पुढे एक 10 पावलं, 7 पावलं, 8 पावलं असं चालावं लागतं आणि मग दुसरी पायरी येते. एकदम सरळ खडे चढाण नाही आहे ही, मध्ये खडे चढाण आहे. परत हे असं चालावं लागतं आहे. तर असा हा आपला व्हिडिओ झालेला आहे. रेडी करून बघितलं आहे. इकडे पाण्याच्या टाक्या दिसल्या 2-3 ठिकाणी, पण त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणीच नाही. असं वाटलं की थोडं पाणी असेल तर पिता येईल. वरती भंडारा लावला मी आणि नकळत तोंड पुसायला गेलो आणि पूर्ण रुमाल भंडाऱ्याने पिवळा झाला. तर परत माझ्या टोपीलाही, कॅपलाही थोडं भंडारा लागलेला आहे. आता व्हाईट शर्ट घातलेलं आहे, तर ह्याला लागायला नको म्हणून तोंड धुवायचं होतं, पण पाणीच नाही. असो, नेक्स्ट टाईम येईल तेव्हा काय तर दुसरं ॲडव्हेंचर होतं करता येतं का बघूया. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू. इतक्या वेळानंतर मला ही 4 माणसं म्हणजे एक फॅमिली जाताना दिसत आहे वरती. मी रिटर्न चाललो आहे, तर म्हणून जरा ॲड करूया व्हिडिओमध्ये त्यांनासुद्धा.